बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षात भाकरी फिरवणार असल्याची माहिती आहे। अधिवेशन संपताच शिवसेनेत अंतर्गत निवडणूक होणार आहे। जुलै महिन्याच्या अखेरीस प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंतर्गत निवडणूक घेतली जाईल। 2003 नंतर पहिल्यांदाच घटनेनुसार ही पक्षांतर्गत निवडणूक होणार आहे। यश अपयश लक्षात घेता पक्षाची बांधणी केली जाणार आहे। मागील 1.5 वर्षांपूर्वीच ही प्रक्रिया होणं अपेक्षित होतं। दरम्यान आलेल्या जिल्हा परिषद निवडणुका, लोकसभा निवडणुका आणि पालिका निवडणुकांमुळे शिवसेनेत अंतर्गत निवडणुका होऊ शकल्या नाहीत। 2003 नंतर पहिल्यांदाच घटनेनुसार ही पक्षांतर्गत निवडणूक होतीये। सूत्रांच्या माहितीनुसार ही निवडणूक डिजिटल म्हणजेच ऑनलाईन आणि प्रत्यक्ष मतदान अशा दोन्ही पद्धतीनं 7 टप्प्यांमध्ये होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे स्वतः एकनाथ शिंदे यांना सुद्धा त्यांच्या मुख्य नेता या पदासाठी निवडणुकीला सामोरं जावं लागणार असल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, अधिवेशन संपताच शिवसेनेत अंतर्गत निवडणूक होणार असल्याची माहिती आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, आपण बोलू शकतो एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आणि अधिवेशनानिमित्त आता सुधीर सामंत यांनी देखील माध्यमांसमोर वक्तव्य केलेलं आहे। अशामध्ये त्यांचं वक्तव्य आणि सोबतच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे लवकरच भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं समजून येत आहे। लोकसभा निवडणुकीपासून ती पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला यश अपयश लक्षात घेऊन पक्षाची बांधणी जी आहे ती आता त्यांच्याकडनं करण्यात येणार आहे। आणि यासाठी सर्वप्रथम अधिवेशन संपतात अंतर्गत निवडणुका शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदे जे मुख्य नेते आहेत त्यांच्याकडनं देण्यात येणार आहे। इतकंच नाही तर मागील 1.5 वर्षांपूर्वी ही प्रक्रिया होणं अपेक्षित होतं। दरम्यान झेडपीच्या निवडणुका, लोकसभा निवडणुका आणि पालिका निवडणुकीमुळे अंतर्गत निवडणुका ज्या आहेत त्या घेणं कुठेतरी संभवनीय झालेलं आहे। 2003 नंतर पहिल्यांदाच घटनेनुसार ही पक्षांतर्गत निवडणूक होणार आहे असं देखील समजून येत आहे। आणि इतकंच नाही तर ही निवडणूक डिजिटल किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। अंकिता, निश्चित शुभम, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षात भाकरी फिरवणार असल्याची माहिती सध्या समोर येते। तर पक्षांतर्गत निवडणूक ही पार पडणार आहे। जुलैच्या अखेरीस प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही निवडणूक पार पडेल।